हॅलो फ्रेंड्स, आपल्या डेली डिलिशियस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता आज मला करटोले मिळाले आहेत। चला तर मग आज आपण करटोल्याची रेसिपी करूया। त्याकरता मी मोठ्या आकाराचे करटोले घेतलेले आहेत आणि आता मी या करटोल्याचे गोलाकार काप करून घेणार आहे। तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी सर्वच करटोले कापून घेतलेले आहेत। आता मी 2-4 कोकमाचे तुकडे, थोडंसं मीठ आणि पाणी घालून मीठ आणि कोकम पाण्यामध्ये मिसळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता कोकमाचा छान रंग पाण्याला आलेला आहे। आता आपण कापून घेतलेले करटोल्याचे काप या पाण्यामध्ये साधारणतः 10 मिनिटांपर्यंत असेच बुडवून ठेवणार आहोत। करटोल्यांचा छान 10-15 मिनिटं आराम झालेला आहे। चला आता आपण आपली पुढची कृती करायला सुरुवात करूया। पाण्यात भिजवलेले सर्व काप मी एका भांड्यात काढून घेतलेले आहेत व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्याच भांड्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। यामध्येच मी 1 चमचाभर तेल घालून हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहे आणि सर्व काप यामध्ये घोळवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता करटोल्याच्या सगळ्या कापांना मसाला लागेपर्यंत मी हाताने त्यांना छान एकजीव करून घेतलेला आहे। आता एका प्लेटमध्ये मी साधारण चमचाभर तांदळाचं पिठी, 2 चमचे रवा आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून ते मिश्रण हाताने मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपली रवा आणि तांदळाची पिठी आता तयार आहे। आता मी गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल छान गरम झाल्यानंतर आपण तयार पिठामध्ये करटोल्याचे एक काप बुडवून गरम तेलामध्ये सोडायचे आहेत। लक्षात ठेवा तेल व्यवस्थित गरम झालेलं असायला हवं, तरच आपले काप वरतून क्रिस्पी व आतमध्ये ज्युसी असे तयार होतील। तुम्ही पाहू शकता मी सर्व काप तव्यामध्ये घालून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण करटोले दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर आपले करटोल्याचे काप तयार आहेत।